या कहाणीला साधारण 150 वर्ष झाले असतील, पण ती आजही तितकीच ताजी वाटते. ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिने काळाच्या साखळ्या तोडल्या, जिने मृत्यूच्या सावलीत उभं राहत जगाला नवीन स्वप्न दाखवलं. ही गोष्ट आहे आनंदीबाई जोशींची. भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स. गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 31 मार्च 1865ला महाराष्ट्रातील कल्याणमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली यमुना. घरात शिक्षणाचा वाव नाही. वय अवघं 9 वर्ष आणि तिचं लग्न लावलं जातं. पती गोपाळराव जोशी वयाने मोठे पण विचारांनी प्रचंड पुढारलेले, शिक्षणावर गाढ विश्वास असणारा एक पुरुष. विवाहानंतर तिचं नाव ठरलं आनंदी गोपाळराव जोशी आणि इथूनच तिच्या आयुष्यात एका नवीन विचाराची, एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. गोपाळरावांनी आनंदीबाईंना फक्त पत्नी म्हणून पाहिलं नाही, तर एक माणूस म्हणून ओळख दिली. त्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे पाप मानलं जायचं, पण गोपाळराव म्हणायचे मुलींनीही शिकायला हवं. स्त्री जर शिकली तरच ती तिचं कुटुंब आणि समाज दोघांनाही घडवू शकते. त्यांनी आनंदीला अक्षरशः बोट धरून शिकवलं. वाचन, लेखन, इंग्रजी. जेव्हा जग तिच्या विरोधात होतं तेव्हा एकच व्यक्तीने तिच्या पाठीशी उभं राहत तिचं जग बदललं, ते म्हणजे गोपाळराव जोशी. 14 वर्षाची असताना आनंदीबाई आई बनली, पण तिचं बाळ जन्मताच वारलं. का? नुसता तापाने, औषधांच्या अभावी. त्या एका क्षणाने आनंदीबाईच्या जीवनाला दिशा दिली. तिनं ठरवलं, मी डॉक्टर होणार, मी अशी नाही राहणार. तिच्या दुःखातूनच तिच्या आयुष्याचा उद्देश जन्माला आलेला. आजच्या काळी भारतीय स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे कलंकच होता. आनंदीबाई आणि गोपाळरावांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलेलं, पण गोपाळराव सुद्धा हट्टी होते. आनंदीबाईंना शिक्षण देण्यासाठी वेळप्रसंगी धर्म बदलण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. पण ज्या देशाला माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही, हे सुद्धा आनंदीबाईंनी स्पष्ट केलं होतं. पुढे गोपाळरावांनी धर्मांतर न करताही अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अर्ज केला. त्यांना अनेक अडचणी सुद्धा आल्या. समाजाने तिरस्कार केला. परक्या देशात जाणं म्हणजे धर्मभ्रष्ट होणं असं मानलं जायचं, पण त्यांनी हार मानली नाही. अमेरिकेत मिस कार्पेंटर यांच्याशी पत्रव्यवहार करत करत अखेर मान्यता मिळाली आणि आनंदीबाई अमेरिकेत जाण्यास सिद्ध झाल्या. इथे गोपाळरावांनीही दिवसरात्र एक करून पै साठवून आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवायची तयारी केलेली. 1883 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आनंदीबाई एकट्या अमेरिकेला रवाना झाल्या. हिंदुस्थानातून पश्चिमात्य देशात शिक्षणासाठी गेलेली त्या काळातली पहिली भारतीय स्त्री. पुढे वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया येथून प्रवेश घेऊन वैद्यकीय शिक्षण सुरू झालं. हवामान, भाषा, अन्न सगळं नवीन, पण जिद्द होती, स्वप्न होतं, प्रचंड मेहनत होती. आता आनंदी मागे हटणारी नव्हती. तिच्या शोधप्रबंधाचं नाव होतं हिंदू प्रसूती तत्वज्ञान आणि जेव्हा तिला डॉक्टरेट मिळाली तेव्हा इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियानेही तिला पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. भारतासाठी तो अभिमानाचा क्षण होता. आता आनंदी भारतातील पहिली स्त्री जी असंख्य परिस्थितींना सामोरे गेली आणि MD ची पदवी घेऊन डॉक्टर झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती भारतात परतली. कोल्हापूर संस्थानात तिला वैद्यकीय अधिकारी म्हणून कामाची ऑफरही मिळाली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. अमेरिकेत असतानाच तिला क्षयरोगाची लागण झालेली. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळू लागली होती आणि शेवटी वयाच्या केवळ 22व्या वर्षी म्हणजेच 26 फेब्रुवारी 1887 रोजी आनंदीबाई जोशी काळाच्या पडद्याआड गेल्या. एका स्त्रीच्या शिक्षणासाठी तिच्या नवऱ्याने झुंज दिली होती. त्या स्त्रीने दुःखातून सामर्थ्य उभं केलेलं आणि अखेर संपूर्ण राष्ट्राला तिचा गर्व वाटावा असं कार्य तिनं केलं. आनंदीबाई जोशी ही गोष्ट फक्त एका डॉक्टरची नाही, ही गोष्ट आहे एका स्वप्नांची, एका लढ्याची आणि एका नवीन विचारांची.